मुख्यमंत्र्यांनी फसव्या कर्जमाफीचा शासन निर्णय काढल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी सरकारचे आभार मानले आणि त्यानंतर मी एक जबरदस्त त्यांच्या संदर्भातला व्हिडिओ केला होता। त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे। त्यांची पत्रकार परिषद आज झालेली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत आणि ज्या काही अटी शर्ती आहेत, जाचक अटी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, त्या संदर्भात ते सरकारशी चर्चा करणार आहेत। त्या जाटक अटी कोणकोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात की ज्याच्यावर बच्चू कडू ही श्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि एकनाथराव शिंदे यांच्या सुद्धा लक्षात आणून देणार आहेत। पहिला मुद्दा जो आहे की महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी पात्र ठरले होते त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती। ती कर्जमाफी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं, ते थकीत झाले होते, असे शेतकरी सरसगट त्यातनं वगळण्यात आलेले आहेत आणि त्यांना फक्त 50,000 रुपये, ते पण त्यांनी आधीचं पूर्ण कर्ज भरायचं आणि मग त्यांना 50,000 रुपये सरकार देणार किंवा त्यांचे 50,000 माफ करणार, अशा पद्धतीचा विषय आहे। त्याच्यावर बच्चू कडू यांनी भूमिका मांडली आहे की ते सरकारची भेट घेऊन हे बदलायला लावणार आहेत। दुसरं म्हणजे काय की बाबा जे सतत रेग्युलर आहेत आणि त्यांना जे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते तर ते 1 लाख रुपये करण्याची त्यांची मागणी आहे। त्या संदर्भात ते सरकारशी चर्चा करणार आहेत आणि सरकारने काय केलेलं आहे माहितीये का की बाबा या वर्षी पर्यंत तुम्ही रेग्युलर आहात, आम्ही तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देतोय, पण तुम्हाला आता यापुढे सुद्धा रेग्युलर राहावं लागेल, ते दाखवावं लागेल। ह्या ज्या अटी घातलेल्या त्या जाचक आहेत, तर याच्या संदर्भात सुद्धा ते बोलणार आहेत। त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा मयत खातेदार विधवा महिला यांची सरसगट कर्जमाफी करण्यात यावी, ही सुद्धा त्याच्यामध्ये एक भूमिका ते मांडणार आहेत। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी 2017 मध्ये कर्जमाफी केली होती आणि श्री उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमाफी केली होती, या दोनही कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही, तर त्या संदर्भात सुद्धा सरकारकडे ही बाब श्री बच्चू कडू जे आमदार आहेत विधान परिषदेचे ते मांडणार आहेत। त्याच्यानंतर त्यांनी कर्जमाफी समितीवर टीका केलेली आहे की जे प्रवीण परदेशी आहेत त्यांनी शेतकरी नेत्यांची भेट घेतली नाही, त्यांच्याकडनं व्यथा जाणून घेतल्या नाही, त्यांची मतं घेतली नाही आणि स्वतःच याचा सगळा अभ्यास केला, तो परदेशात जाऊन केला का, परदेशीनं परदेशात जाऊन अभ्यास केला का, अशी टीका श्री बच्चू कडू यांनी केली। त्याच्यानंतर त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली की 1996 पासून 2026 पर्यंत एकंदर 70-75 हजार कोटी रुपये लागतील, तेवढी एकदा सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, ही सुद्धा भूमिका त्यांनी मांडली। हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहेत। आणि त्याच्या पुढे जाऊन एक महत्वाचा विषय म्हणजे त्यांनी सांगितलं की अधिवेशनामध्ये मी जोरदारपणे या सगळ्या प्रश्नावर आवाज उठवणार आहे आणि जर का अधिवेशनातही सरकारनं ऐकलं नाही तर आम्ही पुढे आंदोलनात उतरणार आहोत किंवा आंदोलन करणार आहोत, आंदोलन उभं करणार आहोत, अशा पद्धतीची भूमिका श्री बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली आहे। होप सो, आशा करूयात की त्यांनी फडणवीसांकडे जावं, फडणवीसांनी त्याचं सगळं ऐकून घ्यावं आणि या महत्वाच्या जाचक अटी टाकल्यात त्या अटी काढून टाकाव्या आणि किमान 2 लाखापर्यंतची तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी मिळू द्यावी। अशा पद्धतीची आजची महत्वाची अपडेट होती। अनेक शेतकरी फोन करतायत, तुम्ही आंदोलन करणार होते त्याचं काय झालं? आता आंदोलन म्हणजे उठलं आंदोलन निघलं अशातला काही भाग नाही। आंदोलनाला आपली भूमिका स्पष्ट करावं लागेल। आपल्याला पदयात्रा जर काढायची असेल, पावसाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशनावर जर आपल्याला चालत जायचं असेल तर कोणकोणत्या गावातून आपण जाणार, त्या गावामध्ये आम्हाला आधी संपर्क करावा लागेल, तर त्या संदर्भातल्या नियोजन बैठका आणि एकंदर नियोजन सुरू केलेलं आहे। आता कशा कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आणि लोक मिल रे कारवा बढ़ रहा है अशा पद्धतीची भूमिका तयार झाली पाहिजे, त्यानंतर आपण पुढचं पावलं टाकणार आहोत। तुर्तास ही अपडेट आहे। शेती माती संस्कृतीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांसंदर्भातल्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असेल बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।